भारतातील खूप मोठी म्हणजे गायन कोकिळा लता मंगेशकर यांनी जसा आपल्या आयुष्याच्यामध्ये एक त्याग केला आणि त्यांनी लग्न केले नाही, त्यांच्यासारख्याच एक PSI मॅडम आपल्यामध्ये आहेत. आपण जाणून घेऊया की त्यांच्यावर अशी काय जिम्मेदारी होती की त्यांनी सुद्धा ब्रह्मचर्य आतापर्यंत पत्करलेलं आहे. माझ्यावर जबाबदारी अशी होती. परत सर्वात पहिलं माझं नाव लता जाधव आहे. मी पोलीस खात्यात सर्व्हिस करते. माझं बचपन हलाखीत गेलेलं आहे. माझ्या आईला कॅन्सर होता. माझे लहान लहान छोटे छोटे बहीण भाऊ होते. त्याच्यानंतर माझी जी मोठी बहीण होती ती सुद्धा अचानकच सोडून गेली आम्हाला. ती पण पोलीसमध्ये होती, पण तिचे लेकरं होते. मग लहान लहान बहीण भाऊ असताना शेवटी परत वडील पण वारले. आईला कॅन्सर होता. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळता स्वतःचं आयुष्य कसं जगायचं ते सोडून मी पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करता इथपर्यंत आलेली आहे. आणि आता माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि मी आता शांत आहे. माझ्या घरामध्ये मावशी हा शब्द नाही, माझ्या घरामध्ये आत्या हा शब्द नाही. माझ्या घरात फक्त बडी मम्मी आहे आणि माझ्या घरातली बडी मम्मी आहे. एक सक्सेस पुरुषाच्या पाठीमागे कोणत्या तरी स्त्रीचा हात असतो आणि स्त्रीच्या पाठीमागे तुम्ही सांगाल ते, परंतु तुमच्या सक्सेस एक तुमची सक्सेस स्टोरी आहे. तुम्ही या रिअल हिरो आहात या भगिनींच्या माध्यमातून. तर तुमच्या पाठीमागे कुणाचा हात होता? माझी पूर्ण फॅमिली, माझी आई वडील बहीण भाऊ छोटे छोटे बहीण भाऊ, कारण या सर्वांनी मला फॅमिलीमध्ये राहिली आणि त्यांच्या सपोर्टमध्ये चालली मी, म्हणून मी अनमॅरिड राहू शकली. त्यांचे दुःख एकमेकाचे दुःख आम्ही वाटत गेलो आणि एकमेकांना एक मैत्री आली. आमची मैत्रीसुद्धा आमची स्वतंत्र झाली, एकत्र घरात राहिली आणि त्या मैत्रीमध्ये आम्ही निवारत गेलो आणि पुढे राहिलो. एकमेव माझी पूर्ण फॅमिली सपोर्ट आहे मला माझी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे स्त्री जातीचा मान सन्मान होतो तेथे देवता निवास करतात. त्याचप्रमाणे ह्या सुखी संसारातल्या सर्व स्त्रिया आज एकत्र येऊन 1989च्या 10वी बॅचच्या 88-89च्या 10वी बॅचच्या विद्यार्थिनी आज कित्येक वर्षानंतर एकत्र येऊन यांना हा 34 वर्षानंतर खूप आनंद घेतला. एकमेकींनी स्नेहभोजन केलं, गुरुजनांचे पूजन केलं आणि आज गोगळादेवी संस्थान शक्तिपीठावर बघा, एक नारी शक्तीच्याच शक्तिपीठावर जिथे यावर्षी 14,000 देव्यांचा लावून एक उपक्रम केला जातो, अशा या शक्तिपीठावर गोगळादेवीमध्ये आज या नारी शक्ती एकवटल्या आहेत. या नारी शक्तीला सलाम करतो. जय हिंद. सैनिक मित्र फाउंडेशन, महाराष्ट्र न्यूज, भीमराव साठे.